खाजगी वित्तीय संस्थांकडून मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकल्यानं वसुली एजंटनं थेटपणे कर्जदाराच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरातील शांतीनगर येथे घडलेली आहे. खरं तर ही घटना जिथे घडलेली आहे, ज्यांच्या सोबत घडलेली आहे, ज्यांना मारहाण झालेली आहे, ते कुटुंबीय सुद्धा आपल्या सोबत आहे. नेमकं काय घडलं, हा सगळा प्रकार काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मारहाण झालेलं भुसारी कुटुंबीय आहे. नेमकं दादा काय घडलेलं होतं, काय प्रकार आहे? बेसिकली 2 वर्षापूर्वी म्हणजे 2023ला मी बजाज फायनान्सकडून 7,43,061 रुपयाचं लोन घेतलं होतं, की ज्यायोगे माझं आधीचं ट्रॅक रेकॉर्ड क्लिअर असल्या कारणामुळे त्यांनीच मला अप्रोच केलं होतं की सर तुम्हाला आम्ही प्री सँक्शन लोन देतोय. आणि त्या काळामध्ये मला एज्युकेशन लोनची गरज होती, ॲज वेल ॲज गेले 3 वर्ष माझे वडील ॲडव्हान्टेज हॉस्पिटल ॲज वेल KEM हॉस्पिटल इथे म्हणजे ॲडमिट होते. त्यावेळी त्यांच्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी 3.5-4 लाख रुपयापेक्षाही जास्त खर्च झाला होता. तर त्यावेळी आम्ही काही हँड लोन्स घेतली होती, तर ती मला रिपे करायची होती. तर त्यासाठी मी 7,43,061 रुपयाचं लोन घेतलं. त्याच्यापैकी 43,000 रुपयाचा त्यांनी इन्शुरन्स कट केला आणि वरचे 15,000 रुपये प्रोसेसिंग फीचे कट करून 6,85,000 रुपये त्यांनी मला अकाउंटला क्रेडिट केले. साधारण जानेवारी 2023चा तो महिना असेल. आणि 2 मार्च 2023 पासून माझा हप्ता चालू होणार होता, की जो आहे 18,070 रुपयाचा. माझं पूर्णतः लोन आहे 60 महिन्याचं. त्यापैकी गेले 2 वर्ष एक्झॅक्ट माझे 24 हप्ते मी व्यवस्थित त्यांचे भरले आहेत. त्यापैकी एक हप्ता माझा बाउन्सही झाला होता फेब्रुवारीमध्ये, पण तो इमिजिएटली भरून त्याच्यावरचे जे काही त्यांचे पिनल इंटरेस्ट आणि जे काही चार्जेस होते ते मी सर्व त्यांचे क्लिअर केलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं पेंडिंगमध्ये असं काही नव्हतं. आणि गेल्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आम्हाला काही थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आल्यामुळे आम्हाला मार्चचा हप्ता भरता नाही आला. त्यासाठी 21 मार्चला मनीषा कांबळे या मॅडमनी मला चॅटद्वारे फॉलोअप चालू केला, व्हॉट्सअप चॅटद्वारे. त्यांनासुद्धा मी सांगितलं की मॅडम आत्ता सध्या थोडीशी आमची परिस्थिती खराब आहे, परंतु 31 मार्च होण्याच्या आधी आम्ही तुमचे सर्व पैसे जे काय आहेत तुमच्या दंडासकट आम्ही क्लिअर करतो. तरीसुद्धा त्यांचा चॅट चालू राहिला. त्याच्यानंतर साधारण शुक्रवारी मला 2 लोकांचे फोन आले. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की साधारण मंगळवारपर्यंत म्हणजे साधारण एक 25 तारखेपर्यंत मी तुमचा हप्ता क्लिअर करतो. म्हणजे हा हप्ता थकल्यामुळे तुम्हाला 2 लोकांचे फोन आले? हां, म्हणजे मनीषा कांबळे या मॅडमचं मला वारंवार चॅट सकाळ संध्याकाळ चालू झाले. त्यांना मी रिप्लाय पण केलेत. आणि हप्ता थकल्यामुळे मला 2 लोकांचे कंटिन्युअस फोन येत होते. त्यांना मी रिक्वेस्टही केली होती की सर मला थोडा वेळ द्या, परंतु 25 तारखेला सुद्धा माझ्याकडे अरेंजमेंट न झाल्या कारणामुळे मी वानवडी पोलीस चौकीत गेलो. तिथं ASI जे सर आहेत साबळे सर यांना मी भेटलो. तर त्यांनी मला एक असा उद्देश केला की ते म्हटले तुम्ही पहिले जाऊन बजाज फायनान्शियल ऑफिसला जाऊन भेटा, तिथले जे कोण अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि ते जे काय म्हणतील त्यांना तुम्ही फॉलो करा. तर त्या पद्धतीने मी बजाजच्या ऑफिसला गेलो त्यांच्या सांगण्यावरून. आणि तिथे मिस्टर जोशी म्हणून आहेत, मी जोशींना भेटलो. त्यावेळी कोण आहेत हे जोशी, कोणत्या पदावर? आता त्यांचं पद मला माहित नाही, पण जी काही 2 लोक आली होती, चंदन शिवे आणि सापा म्हणून, तर त्यापैकी एक व्यक्ती तिथे बसली होती. तोपर्यंत मी त्यांना फक्त नावाने ओळखत होतो, परंतु चेहरा माझ्यासमोर आला नव्हता, त्यामुळे मी त्यांना ओळखू नाही शकलो त्यावेळी. तर त्यावेळी जोशी साहेबांनी मला म्हटले की ठीक आहे, 1-2-3 दिवसामध्ये तुम्ही तुमचा हप्ता क्लिअर करा. साधारण तो एक दिवस असेल, 26 तारखेचा तो दिवस असेल. तर ते झाल्यानंतर ते एक त्यातला जो व्यक्ती आहे तो माझ्या घरी आला, व्हेरिफिकेशन केलं, सेल्फी काढला. कारण का मी नवीन घर घेतल्यामुळे, नवीन म्हणजे भाड्याचं, माझा तिथं ॲड्रेस अपडेट नव्हता. आणि 26 तारखेला जोशी साहेबांकडे मी माझा ॲड्रेसही अपडेट करून आलो होतो. मग ते तिथे आले, सेल्फी वगैरे घेतला आणि ते गेले. मग त्याच्यानंतर मात्र त्यांनी जो काही रिगरस फॉलोअप चालू केला की आम्हाला हप्ताच पाहिजे, आत्ताच पाहिजे. मी त्यांना रिक्वेस्टही केली की सर जोशी साहेबांनी मला अलाव केलं की 2 दिवसात तुम्ही हप्ता भरा, तरीसुद्धा तुम्ही असं करताय. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की माझे भाऊ मिस्टर नरेंद्र पुरुट, ते राहायला सध्या 441 नारायणपेठेत आहेत, कारण का पूर्वी आम्ही तिथेच राहत होतो. तर ते माझ्या घरी दुपारी येऊन बसले होते, आमची चर्चा चालू होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मिसेसचा जो भाचा आहे तो भारत विद्यापीठला ॲडमिट होता, त्यामुळे मिसेस आणि मुलगा तिकडे गेले होते. तर इन बिटवीन मिसेसला आणण्यासाठी म्हणून मी भारत विद्यापीठला गेलो. तर त्या काळामध्ये ही 2 लोक इथं आली आणि माझ्या भावाची आणि त्यांची काही कारणास्तव बाचाबाची झाली.
तर त्या कारणामध्ये माझ्या भावाच्या स्टेटमेंटनुसार त्यांनी तिला अशी धमकी दिली की आम्ही तुला 3ऱ्या मजल्यावरून खाली फेकून देऊ. तेवढ्या वेळात माझी मिसेस पहिली पुढे आली आणि त्याच्यानंतर काही वेळाने मी पण आलो. पण मी येण्याच्या आधी माझी मिसेस आणि माझा भाऊ यांची त्या लोकांची खूपच तुतुमिमे चालली होती. नंतर मी आल्यानंतर माझ्याशी सुद्धा त्यांनी अतिशय अर्वाच्य भाषेत, म्हणजे कुठलंही म्हणतो ना एक इज्जत, या हिशोबाने त्यांनी काही हे म्हणजे चर्चा केली नाही. मग शेवटी हताश होऊन आणि जेव्हा त्यांनी मला काही धमक्या दिल्या तर त्या धमक्यांना मग आम्ही शेवटी एक अवेअरनेस म्हणून माझ्या मिसेसने 112 नंबरवर फोन केला. मला पोलिसांकडून इमिजिएटली 10 ते 15 मिनिटात रिस्पॉन्स आला. 2 मार्शल जे आहेत ते इथे आमच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी सुद्धा बघितलं की ते लोक कशा पद्धतीने आमच्याशी बोलत आहेत. मग 15 ते 20 मिनिटं जेव्हा त्यांनी एकंदरीत त्यांचं वागणूक आणि बोलणं या तिन्ही गोष्टी जेव्हा बघितल्या तेव्हा मग त्यांनी मला सजेस्ट केलं की सर तुम्ही वानवडी पोलीस चौकीत जाऊन रीतसर तुमची जी काय कंप्लेंट आहे ती दाखल करा. मॅडम, ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस घरी कोण कोण होतं आणि कशा पद्धतीची आरेरावी केलेली? स्टार्टिंगला जेव्हा माझे मिस्टर मला भारती विद्यापीठात घ्यायला आले होते तेव्हा फक्त त्यांचे जे मांडलेले भाऊ आहेत नानापेठेतले ते एकटे बसले होते घरी. तर त्यांना सांगितलं सुद्धा, त्यांनी मला आल्यावर सांगितलं की मी त्यांना सांगितलं की ते दोघे नाही आहेत घरी, तर तुम्ही एक थोडा वेळ थांबा, ते दोघं आल्यावर त्यांच्याशी काय बोलायचंय बोला. पण ते ऐकायलाच तयार नाही. आणि त्यांनी काय केलं, यांचे जे मांडलेले भाऊ आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही इथनं बाहेर व्हायचं घराच्या, इथं आम्ही थांबणार. तर ते म्हणले माझे ते नाही आहेत कोणी, तर तुम्ही नंतर या. पण ते काय ऐकायला तयारच नाही. ते म्हणले मी दाराला कडी लावतो, ते दोघं नाहीये, तर तुम्हाला थांबायचं तर तुम्ही थांबा. पण ते काय ऐकायला तयारच नव्हते. ते म्हणले दार उघडं ठेवा आणि तुम्ही खाली निघा. आणि त्यांनी त्यांना काय काय बोलून खाली हाकललं. हाकलल्यानंतर मला काहीच नव्हता हा प्रकार माहिती. मी जेव्हा घरी आले तेव्हा मी त्यांना विचारलं काय झालं, तर ते मला खाली भेटले. मला म्हणले मला असं असं केलं त्यांनी. ते मला म्हटले, घरात येऊन त्यांनी मला गचोंडी वगैरे पकडली आणि माझ्याशी बोलायला लागले. तर मी त्यांना म्हटलं की ते माझे भाऊ नाही आहेत घरी, तर तुम्ही ते आल्यावर या. पण ते काय ऐकायलाच तयार नव्हते. त्यानंतर वरती आल्यावर त्यांनी माझ्याशी पण आरेतुरेने बोलायला सुरुवात केली. मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं माझे मिस्टर आले की मी तुम्हाला बोलते म्हटलं. आणि माझे मिस्टर जाऊन आलेत ऑलरेडी ऑफिसला, तर 2 दिवसाचा कालावधी आम्हाला द्यायचा होता, तर तो तुम्ही दिला पाहिजे. तर ते ऐकायलाच तयार नाही. ते म्हटले आम्ही इथंच थांबणार जोपर्यंत तुम्ही पैसे नाही देणार तोपर्यंत. तर आम्ही म्हटलं की माझ्या खरंच नाही आहेत दादा आमच्याकडे पैसे, 2 दिवसात माझे मिस्टर भरतील. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. मग त्यानंतर त्यांनी खूप दादागिरी करायला, मी खाली जाताना मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी एक 5-10 मिनिटात जाऊन येते, मिस्टर कुठे बघून येते. तोपर्यंत त्यांनी मला दाराला कडी सुद्धा लावून दिली नाही. आणि मी माझ्या घरातनं बाहेर गेल्यानंतर माझ्या मिस्टरांनी जेव्हा वरती आणलं तेव्हा यांची खूपच भांडणं चालली होती, म्हणजे जोरात. ज्यावेळेस तुम्ही पैसेच नाहीयेत, आता आमच्याकडे पैसे नाहीयेत दादा असं तुम्ही त्यांना उत्तर दिलं, त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? ते म्हटले की मला काय घेणं देणं नाहीये, मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे, नाही तर मी इथं रात्रभर बसणार आहे आणि तुम्हाला घरात पण नाही जाऊन देणार आहे, असं ते बोलले. ते त्यांना घेऊनच या म्हटले ते. तर मी म्हटलं थांबा माझ्या मिस्टरांना बोलवते. पण ते काय ऐकायला तयार नाही. मला अरेतुरेनी आणि दादागिरीने बोलायला लागले. त्यामुळं मग मी खाली जाऊन 112 नंबरला कॉल लावला. ते माझ्या म्हणजे यांचे भाऊ आहेत ना मांडलेले, त्यांना पण येऊन देत नव्हते घरात तोपर्यंत. मग जेव्हा माझे मिस्टर आले आणि जेव्हा त्यांचे भाऊ आम्ही सगळे एकत्र आलो तेव्हा ते मार्शल होते, पोलीस आलेले होते, त्यांच्या समोर पण ते तसेच बोलत होते जसे ते त्यांच्या मागे बोलत होते. मग शेवटी ते म्हणाले की हे लोक काय ऐकणारे नाहीये. ऑलरेडी 2 दिवसापूर्वी माझ्या मिस्टरांना धमकी दिलेलं आम्ही सगळं रेकॉर्ड केलं होतं, जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे माझे मिस्टर तर घरीच येत नव्हते. कुणी यांनीच धमकी दिली होती? यांच्यापैकी सापा नावाचा जो माणूस होता माझ्या मिस्टरांजवळ रेकॉर्डिंग आहे त्याचं. रात्री काहीतरी 11 का 11:30 वाजता त्यांनी धमकी दिलेली, 8:45ला काहीतरी धमकी दिलेली. आणि माझ्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं होतं की मी रेकॉर्ड करतोय तुमचं, तरी सुद्धा मला नाही माहिती ते काहीतरी ड्रिंक वगैरे केलेली असेल त्यांनी. तर त्यांनी सांगितलं मी यांना जीवे मारणार. त्यानंतर 2 दिवस माझे मिस्टर घरी आलेच नव्हते. त्यानंतर मग किती कॉल केले, हे फोन स्विच ऑफ ठेवायला लागले. त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान पण सुरुवात झाली व्हायला. आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केले पण काय केलं ते लोक ऐकायलाच तयार नव्हते आमचं काहीच.
म्हणजे ही खूप जास्त ही वसुली हो. एजंट जे आहेत त्यांची खूप जास्त अरेरावी झाली असं म्हणतात. हो सर, आम्ही त्यांना एवढं पण सांगितलं. इव्हन आम्ही पोलीस चौकीत गेलो, ज्या दिवशी त्यांना रेकॉर्डिंग केलं माझ्या मिस्टरांनी, धमकी दिली, त्या दिवशी आम्ही पोलिसांकडे गेलो. साबळे साहेबांना आम्ही भेटलो. ते खूप चांगले आहेत पोलीस. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. ते तर आम्हाला म्हणले तुम्ही आत्ताच FIR नेमवा म्हणून. पण माझे मिस्टर म्हणले की आता नको सर, ते काय आम्हाला एवढा काय अजून त्रास नाही झालाय, पण हे रेकॉर्डिंग आम्ही सेपर साईड ठेवलेले. तर मग त्यानंतर 2 दिवसांनी माझे मिस्टर ऑफिसला पण जाऊन आले, सगळं व्यवस्थित बोलून आले. तरी सुद्धा रात्री हे घरात येऊन म्हणतात आम्ही इथंच बसणार रात्रभर जोपर्यंत तुम्ही पैसे देणार नाही. तेव्हा आम्ही हाताशी होऊन कंप्लेंट द्यायला गेलो सर. आणि ते पण आम्ही मार्शल यांचं पण, जे 2 मार्शल आले होते पोलीस, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मॅडम तुमच्या म्हणजे जर मिस्टरांचं जे म्हणजे सेफर साईड तुम्ही एक FIR देऊन ठेवा. तेव्हा तिथं गेलं. आम्हाला साबळे साहेबांनी पण खूप कॉपरेट केलं. ते म्हणाले की नाही हे चुकीचं आहे की त्यांनी तुम्हाला असं करणं, तर तुम्ही त्यांची कंप्लेंट एक FIR म्हणून देऊन त्यांना टाका. एक रिक्वेस्ट पण केली होती की जर सपोज आम्हाला जर पैसे भरणं नाही जमलं तर आज RBIने जे काही तुम्हाला गाईडलाईन्स दिले आहेत त्यानुसार तुम्ही लिगली सुद्धा एक नोटीस तुमच्या वकिलांमार्फत पाठवून आमच्याकडनं तुम्ही लिगली सुद्धा पैसे कोर्टामार्फत वसूल करू शकता. म्हणजे ही एक ऍक्च्युअली लिगल प्रोसेस आहे. कारण का मी सुद्धा एक 20 वर्ष बँकर आहे. मी सुद्धा या गोष्टींचे सगळे अनुभव घेतले. ठीक आहे, मी म्हटलं त्यांना त्यांचा जॉब करायचा आहे, ते त्यांचा जॉब करतायत, मी लोन घेतले, ते फेडणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून आम्ही इनिशियल स्टेजला चाललो होतो. परंतु जेव्हा दादागिरी आणि या ज्या काही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ वगैरे परत माझ्या भावाला गळा दाबून हे मारण्याचा प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग मात्र आम्ही चौकीत जाण्याचा निर्णय घेतला. तुम्ही हे कर्ज जे घेतलेलं होतं मुलांच्या शिक्षणासाठी असं सांगितलं. हा, मुलांच्या शिक्षणासाठी प्लस सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, शिक्षणाचा हा एक पार्ट आहेच आहे, नाही याच्यातली गोष्ट नाही. माझे जसं तुम्हाला सांगितलं होतं की माझे वडील मागच्या 10 फेब्रुवारीला गेले, पण त्याच्या आधी 3 वर्ष त्यांचं कंटिन्युअस हॉस्पिटलायझेशन चालू होतं. आणि त्याच्यासाठी ते मॅक्सिमम आपलं ॲडव्हान्टेज हॉस्पिटल जे आहे मार्केट यार्डचं, तर तिथं ते ॲडमिट असायचे किंवा घरी त्यांच्या गोळ्या चालायच्या. अन्यथा KEM हॉस्पिटलला त्यांचं कंटिन्युएशन चाललं होतं. इनिशियल स्टेजला जेव्हा माझी जोपर्यंत कॅपॅसिटी होती तोपर्यंत 7 to 8 lakhs रुपीजपर्यंत मी माझे खर्च केले. त्याच्यानंतर माझ्या आईचे काही पैसे होते, माझ्या बहिणींनी सुद्धा काही तिथे पैसे खर्च केले. पण टोटल हॉस्पिटलायझेशन त्यांचं 12 लाखाच्या पुढे गेलं. आणि एक मध्यमवर्गीयाला एवढं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मला जेवढी कॅपॅसिटी होती आम्ही तिथं, आणि मॅक्सिमम स्टेजला काय झालं सर की उदाहरणार्थ KEM हॉस्पिटलचं सांगायचं म्हटलं, रात्री 1:30 वाजता मला ॲडमिट करायचं होतं. तर 1:30 वाजता, आणि त्यावेळी GPay वगैरे हे फार कमी वापरायचो आम्ही, त्यामुळे तिथं कॅश भरणं वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु त्या प्रत्येक गोष्टीचं बिल हे आपल्याकडे आज आपण जपून ठेवलेलं आहे. तुमची जी 2 मुलं आहेत ती नेमकी कोणत्या वर्गात काय शिक्षण घेतात? पहिला मुलगा जो आहे तो 11वी मध्ये आर्यंत कॉलेजला आहे आत्ता, आणि त्याचं आता ते 3 मार्चपासून त्याची एक्झामही चालू आहे. आणि दुसरी माझी जी मुलगी आहे ती 7वीला आहे. तिची आम्ही लास्ट इयर सनग्रेस स्कूलला वानवडीला आम्ही ॲडमिशन केली होती. तर ह्या दृष्टिकोनातून त्यांचे रुटीनचे खर्च म्हणा, त्यांच्या फीज म्हणा, त्यांचे ट्युशन प्लस त्यांचे जे काही व्हॅन जे ट्रान्सपोर्टेशन आहे, या सर्व गोष्टीचं आपल्याला थोडंसं, आणि थोडं मुलांना एक कसं असतं की शाळेच्या ट्रिप्स असतात, गॅदरिंग्स असतात, हे सुद्धा आपण अवॉइड नाही करू शकत. तर त्यासाठी जे काही एक्सपेन्स आहेत ते आम्ही रुटीन एक्सपेन्स करत होतो. पण एक अवेअरनेस म्हणून आम्ही ठेवलं होतं की आमच्या घरात कितीही काय झालं तरी हप्ता बाउन्स होऊन द्यायचा नाही, म्हणून आम्ही 2 वर्ष व्यवस्थित हप्ते भरले. आणि आजही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की आमची मनशा आहे की आम्ही इमिजिएट हप्ता भरणार. परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला सांगितलं की मला घर सोडायचं होतं, घर घ्यायचं होतं, या दृष्टिकोनातून आम्हाला ते जमलं नाही. तुम्ही जसं सांगितलं की तुमचा हप्ता आता थांबलेला आहे, त्यामुळे तुम्ही जे बजाज फायनान्स बँक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार दिलेली होती की माझा असा असा हप्ता थांबलेला आहे, मला थोडंसं एक्सटेन्शन देण्यात यावं. यांच्या विरोधात तुम्ही काही कारवाई केली का? नाही, मी त्या व्यक्तीबरोबर काही कारवाई नाही केली. म्हणजे मी तिथले मिस्टर जोशी म्हणून जे होते, ज्यांची मला ह्या लोकांनी गाडबेड घालून दिली. म्हणजे जेव्हा मी बजाजच्या ऑफिसला गेलो, मला टोकन मिळालं, ते टोकन मिळाल्यावर त्यांनी मला रूट केलं मिस्टर जोशी यांच्याकडे. जोशी यांच्याकडे त्या 2 एक व्यक्ती बसलेला होता. तर मी जोशी साहेबांकडनं वेळ घेतला. तर मला ते म्हटलं की नाही, तुम्हाला उद्यालाच क्लिअर करावं लागेल, कारण का इयर एंड आहे, आमचं टार्गेट असतं. मी म्हटलं सर ठीक आहे, आय डू अंडरस्टँड, पण मला 1 दिवसाचा अजून एक्सटेंडेड टाइम तुम्ही द्या. हे माझं जोशी सरांशी बोलणं झालं होतं. पण त्याच्यानंतर मग जेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे जे काही मला साबळे सरांनी जे काही गायडन्स दिला आणि जे काही प्रोटोकॉल्स होते की बँकेत जाऊन सांगणं
किंवा हे सगळे व्यवस्थित प्रोटोकॉल्स फॉलो केले गेले होते. तुम्ही किती जणांच्या विरोधात आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली? सर आता एक चंदन शिवे म्हणून आहेत जे, आणि एक सापा म्हणून आहेत, जे माझ्या घरी ऍक्च्युअल मध्ये आले होते रिकव्हरीसाठी, आणि एक झिमान म्हणून आहेत की जे त्यांचे बॉस आहेत, जे रिकव्हरी एजन्सी आहे त्यांचे बॉस आहेत. तर या तिघांविरुद्ध आपण कंप्लेंट तिथे लॉन्च केलेली आहे तिथे. आता त्यांचे काय रिस्पॉन्सेस आहेत हे आपल्याला पोलीस चौकीतून कळेल. आपण बघतोय की साधारणतः ज्यावेळेस गरजवंतांना अडचण येते त्यावेळेस आपण डायरेक्टली जाऊन आपल्याला बँकेतनं कर्ज नाही मिळत, त्यामुळे आपण खाजगी संस्थांकडे कर्ज घेतो. अशावेळी एखादा हप्ता चुकल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं हे वसुली एजंट अरेरावी करतात ही खूप जास्त झाली असं तुम्हाला वाटतंय का? सर ॲक्च्युली हो, त्याचं कारण सांगतो की जेव्हा तुम्ही लोन देता आणि जर तुम्हाला ह्या सावकारी पद्धतीनेच, किंवा जे सावकार सुद्धा कदाचित अशी वसुली करत नसतील, जर ह्या पद्धतीनेच जर तुम्हाला वसुली करायची आहे तर मग तुम्ही लोन देताना आमचं व्हेरिफिकेशन, लोन ॲग्रीमेंट, सिक्युरिटी चेक हे का घेता? मग घेऊच नका ना. आणि जर तुम्ही ते लोन ॲग्रीमेंट साईन करून घेताय, सिक्युरिटी चेक घेताय, तुम्ही व्हेरिफिकेशन करताय, आमच्या ऑफिसचं करताय, घराचं करताय, तर मग तुम्ही रिकव्हरी सुद्धा तुम्ही लिगल पद्धतीनेच करा ना. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की लिगल पद्धतीने बँकेला त्रास द्यायचा किंवा प्रत्येक व्यक्तीने त्यांचं 3-3 महिने कर्ज थकवावं, पण जेव्हा विषय फक्त 15 आणि 20 दिवसाचा आहे तर माझं म्हणणं आहे की बजाजच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टीमध्ये थोडं लक्ष घालावं की कशा पद्धतीने त्यांच्या कस्टमरला त्रास होतोय. एकदा सांगा तुम्ही नेमका तुम्ही काय जॉब करता, तुमचं नाव काय, आणि साधारणतः तुम्ही आधी कुठे राहत होतात आणि आता कुठे? माझं नाव आहे मंगेश मुकुंद भुसारी. बेसिकली आय एम बॉर्न अँड बॉटअप इन पुणे ओनली. आमचं बेसिक घर, माझा जन्म झाला 421 नारायणपेठमध्ये. त्याच्यानंतर तिथलं आमच्या घराचं जे काही डिमॉलिशन होऊन तिथे बिल्डिंग वगैरे होणं, ते आपल्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. 2018 साली मी नानापेठेमध्ये घर घेतलं. काही डिस्प्यूट्समुळे ते मला 2020ला विकावं लागलं. त्याच्यामुळे माझा जो ॲड्रेस आहे आधार कार्डचा त्याला तोच ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर मी जी काही घरं बदलली ती सगळी घरं माझी भाड्याचीच होती, कारण का नंतर कोरोना नंतर उचल घेणं खूप अवघड होतं. त्याच्यामुळे माझी भाड्याचीच घरं होती. त्याच्यामुळे म्हणून हे सुद्धा घर आज मी ज्या घरात आलाय हे सुद्धा माझं भाड्याचंच घर आहे. पण आता आमचं चाललंय की थोडे 1-3-4 वर्षात आफ्टर कोरोना आता थोडं सेटल होतंय. तुम्ही घर बदलल्याच्या नंतर सुद्धा त्याचा ऍड्रेस जो आहे त्या संस्थेकडे अपडेट केला होता बजाज फायनान्स? म्हणजे परवा केला मी, आधीचा ऍड्रेस नव्हता केला. म्हणजे मी खोटं नाही बोलणार, आधीचा ऍड्रेस, पण माझे EMIs रेग्युलर होते. आणि मला कधी जर EMI किंवा जे काही एक्स्ट्रा चार्जेस 500 रुपये जरी असतील तरी फतिमानगर जी ब्रँच आहे त्या फतिमानगरच्या ब्रँचला जी विशाल मेगामार्टच्या ह्याच्यात आहे तिथे जाऊन आम्ही 500 रुपये सुद्धा भरलेत. म्हणजे जर तुम्ही माझा अख्खा रेकॉर्ड चेक केलं तुम्हाला 1 रुपया सुद्धा ओव्हरड्यू नाही दिसणार तिथे. ताई, आता साधारणतः ही जी वसुली एजंट आहेत किंवा ही बँक आहे, अर्थात तुम्ही ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे, त्यांच्यावरती संबंधितांवरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? सर बघा, आता कसं आहे, ते त्यांचं काम करतात. ते ऍक्च्युली मला काय म्हणायचंय की तुम्ही नियमाने राहा ना. जर तुम्हाला जे आता कसं आहे, मी पण रिकव्हरीचं काम केलेलं आहे, असं नाही. जेव्हा स्टार्टिंगला मी जेव्हा जॉब केला, सर्वात पहिला जॉब मी रिकव्हरीचा केला, तर मला चांगलं माहिती आहे की फर्स्ट बकेट म्हणजे तुमचं 90 डेजचा टॅट असतो. फर्स्ट बकेटला जेव्हा तुमची केस जाते तेव्हाच तुम्ही लोकांच्या घरी जाऊन हे सगळं करू शकता, मागू शकता पैसे. अदरवाईज तुम्ही त्यांना अशी 20 दिवसासाठी दादागिरी करू शकत नाही. आणि असे जर आमचे इंटेन्शन देण्याचे नसतेच तर माझ्या मिस्टरांनी घरी बोलवून फोटो काढून तुम्हाला ऍड्रेस दाखवलाच नसता ना. आणि जिथं जिथं आम्ही शिफ्ट झालो तिथं माझ्या मिस्टरांनी बऱ्याच वेळेला बजाजवाल्यांना फोन लावलेला आहे की बाबा हा ऍड्रेस आहे, हे ॲग्रीमेंट आहे. त्यांनी काय आम्हाला तिथं रिस्पॉन्ड दिलेला नाहीये कुठल्या गोष्टीचा. आणि आता हे अचानक आम्हाला असं घडतंय तर आम्हाला एकदम म्हणजे वाईट वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, या फक्त आमच्या दोघांसाठी आम्ही करत नाहीये सगळ्या गोष्टी. कसं आहे सर, आता काही फॅमिलीज अशा असतात की घरात काही प्रॉब्लेम होऊ शकतात, पण तुम्ही असं दादागिरी केली, घरात म्हातारी माणसं असतात, लहान मुलं असतात, त्यांना तुम्ही असं केलं तर त्यांच्या घरातली लोक जास्त करून मग कामधंदे चुकवून बाहेर राहतात, कुठं जॉबला नाही जात, कारण जॉबच्या ठिकाणी तुम्ही जाऊन दादागिरी करणार किंवा कुठं अडवणूक करणार. आता तुम्हाला सांगते, माझ्या मिस्टरांना हे लोक एवढं पण बोलले होते की आत्ताच्या आत्ता खाली चल, तुझी गाडी विक आणि पैसे दे. आता ही दादागिरी कुठपर्यंत आली? मी म्हणते आज आमच्यावर, आम्ही दोघे जण सुशिक्षित आहोत म्हणून आम्ही जाऊन आज कंप्लेंट करतो. कितीतरी लोक भीतीपोटी, ज्यांना माहितीच नाहीये
की बाबा आपण काय ह्याच्या पुढे स्टँड घ्यायचा किंवा FIR पोलीस आपल्याला मदत करतील की नाही, त्यामुळे लोक काही तिथपर्यंत जातच नाहीये. पण आता हे कसं झालं सर, आम्ही हे सगळं करतोय फक्त आमच्या दोघांसाठी नाही करत आहे, आम्हाला इतर लोकांचं पण थोडंसं वाटतं की बाबा ज्यांच्या घरात म्हातारी माणसं आहेत, लहान मुलं आहे, खूपच लोक बिचारी ज्यांना माहिती नसतं घाबरतात, तर ते लोकांचं खूपच नुकसान होतंय या गोष्टीमुळे. आमचं एक गोष्ट होती की अवेअरनेस काय आहे की बऱ्याच लोकांना पोलीस स्टेशन म्हणजे भीती वाटते, परंतु आमचा अनुभव आता तुम्हाला सांगतो, जे वानवडी पोलीस चौकीत आम्ही गेलो, म्हणजे आमचं इंटरॅक्शन फक्त मिस्टर साबळे जे SI आहेत त्यांच्याशीच झालं, परंतु त्यांनी जो काही इमिजिएटली फटाफट स्टँड उचलला आणि जी काही कारवाई केली, हे ऍक्च्युली म्हणजे सगळ्यांसमोर आणण्यासाठी म्हणून आम्ही ही गोष्ट केली की तुम्ही पोलिसांना घाबरू नका, या एजंटांना घाबरण्यापेक्षा. आणि पोलीस आता सक्षम आहेत की इमिजिएट ते कारवाई करतायत आणि अतिशय कायद्याने कारवाई करतायत ते. तर हा एक मला सोशल मेसेज प्रत्येकाला द्यायचा होता की पैशाचा प्रॉब्लेम प्रत्येकाला येतो, परंतु इंटेन्शनली कुठलाही EMI चुकवू नका, आणि जर काही प्रॉब्लेम आला किंवा जर अशी दादागिरी झाली, इमिजिएटली पोलिसांना तुम्ही कळवा. खाजगी वित्तीय संस्थांकडून मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकल्यानं वसुली एजंटनं पुण्यातील वानवडी परिसरात असणाऱ्या शांतीनगर येथील भुसारी कुटुंबियांच्या घरी घुसून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर भुसारी कुटुंबियांनी 112 नंबरवरती कॉल केला आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने दखल घेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर भुसारी कुटुंबियांनी थेटपणे ह्या 2 वसुली एजंट होते त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. आणि तक्रार दाखल केल्याच्या नंतर पोलिसांनी हे 2 वसुली एजंट आहेत ज्यांची नावं आहेत आकाश पुरुषोत्तम सापा राहणार भवानीपेठ आणि ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे राहणार पर्वती पायथा, या दोघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना अटक सुद्धा केलेली आहे आणि यामध्ये जो व्यवस्थापक आहे तो हर्षद जिमण याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर आपण पाहतो की काही ज्यावेळेस नागरिकांना अडचणी येतात त्यावेळेस नागरिक हे खाजगी संस्थांकडे, ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडं कर्जासाठी मागणी करतात आणि ह्या वित्तीय संस्था त्यांना कर्ज देतात, परंतु एखादा हप्ता थकल्याच्या नंतर ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्या एजंटला सांगतात आणि एजंट जे आहे दमदाटी करत अरेरावी करत त्यांच्याकडून हा हप्ता जो आहे तो वसूल करतात. या बाबतीमध्ये वित्तीय संस्थांनी सुद्धा काहीतरी गाईडलाईन्स पाळणे फार गरजेचं आहे आणि अशीच एक तक्रार जी आहे पुण्यातल्या वानवडी पोलिसांकडं भुसारी कुटुंबियांनी दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.